नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुजाता देशमुख आणि आशा अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करणं, तसंच व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक अँड शेअर करणं आणि त्यांच्यावर कमेंट्स देणं विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंकेक्षणाचा भाग 3, ज्यामध्ये प्रमंडळ किंवा कंपनी अंकेक्षकाबद्दल बहुपर्यायी प्रश्नांद्वारे आपण त्यांची माहिती पाहणार आहोत. तर थोडीशी माहिती मी सुरुवातीला दिलेली आहे, ज्यामध्ये अंकेक्षकाची पात्रता हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर अंकेक्षक बनण्यासाठी मला भारतीय चार्टर्ड परीक्षा जी आहे ती पास व्हायला हवी आहे. तसंच भारतीय चार्टर्ड संस्था जी आहे त्याचा मी सभासद असणंही गरजेचं आहे. तसंच प्रतिबंधित ऑडिटर्स प्रमाणपत्र नियमांतर्गत जर मला ते प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर त्याद्वारेही मी अंकेक्षक म्हणून मी काम पाहू शकते. अंकेक्षक बनण्यासाठीची अंकेक्षक ज्या गोष्टींनी अपात्र ठरतो किंवा त्याची अयोग्यता सिद्ध होते अशाही गोष्टी आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये अंकेक्षण करावयाच्या संस्थेचा जर तो अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल तर मला अंकेक्षक म्हणून त्या कंपनीत काम करता येत नाही. तसंच जी संस्था आहे तिच्याकडनं जर मी 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज घेतलेलं असेल किंवा कोणी दुसरं कर्ज घेतलेलं असेल पण त्यांची हमी जर मी दिलेली असेल तर तेव्हाही मी त्या संस्थेचं अंकेक्षणाचं काम करू शकत नाही. मी स्वतः संस्थेची संचालक आहे किंवा संस्थेच्या संचालकाची पती किंवा पत्नी आहे तरीही मी ते अंकेक्षक म्हणून काम करण्यास तिथे अपात्र आहे. तसंच एखाद्या संस्थेचा मी सभासद गोष्टीमुळे कायद्याद्वारे मी अपात्र आहे अंकेक्षक म्हणून काम करण्यास. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्या संस्थेचं अंकेक्षणाचं काम करू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टींच्या आधारावर काही प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी झाल्यानंतर डॅश काळाच्या आत संचालक मंडळाने अंकेक्षकाची नेमणूक केली पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिला जो अंकेक्षक आहे तो कंपनीची नोंदणी झाल्यानंतर किती काळाच्या आत निवडला गेला पाहिजे, नेमणूक केली पाहिजे. तर तो पिरियड आहे 1 महिना. तर 1 महिन्याच्या आत पहिल्या अंकेक्षकाची नेमणूक केली गेली पाहिजे. दुसरा प्रश्न, कंपनीच्या पहिल्या अंकेक्षकाचे अधिकार नियुक्तीपासून डॅशपर्यंत कार्यरत राहतात. तर कुठलाही अधिकार किंवा कुठलाही अंकेक्षक असेल तर त्याचा आता जो पहिला अंकेक्षक आहे तो कधीही निवडला जाऊ शकतो, पण त्यांची जेव्हा पहिली वार्षिक सभा भरते तेव्हा पहिल्या अंकेक्षकाचे जे अधिकार आहेत तिथे पूर्णपणे निघून जातात किंवा तिथपर्यंतच तो अधिकृतरित्या त्या कंपनीशी संलग्न असतो. म्हणून इथं ड पर्याय बरोबर आहे. कंपनीच्या पहिल्या अंकेक्षकाला पहिल्या वार्षिक सभेत सर्वसाधारणपणे डॅश ठरावाप्रमाणे पदावरनं काढता येतं. इथं 2 गोष्टी मी इथं नमूद केलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या अंकेक्षकाला काढण्यासाठी पहिली वार्षिक सभेत आपण त्याला काढू शकतो आणि कुठल्या पद्धतीने, तर त्यासाठी फक्त साधा ठराव करावा लागतो. जे शेअर होल्डर किंवा भागधारक असतात त्यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये साध्या ठरावाने पहिल्या अंकेक्षकाला आपण नियुक्त जे केलेलं आहे तिथून काढू शकतो. पुढचा प्रश्न, जर कंपनीच्या अधिकृत भांडवलापैकी डॅश किंवा जास्त भाग भांडवल राज्य किंवा केंद्र सरकार, राष्ट्रीय बँक यांचं स्वतंत्रपणे किंवा संयुक्त मालकीचे असेल तर अंकेक्षकाची नेमणूक किंवा पुनर्नेमणूक डॅश ठरावाद्वारे केली जाते. तर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे साधा ठराव हा वापरला जातो, पण जेव्हा माझ्या कंपनीमध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या प्रमंडळामध्ये केंद्र सरकार किंवा राष्ट्रीय बँका, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बँका या दोघांचं किंवा एकत्रितरित्या 25% जर जास्त भाग भांडवल असेल तर अंकेक्षकाची नेमणूक किंवा पुनर्नेमणूक ही मला विशेष ठरावाद्वारे केली जाते किंवा ती केली जावी लागते. म्हणून इथं ब पर्याय बरोबर आहे, 25% भांडवल. पुढील प्रश्न, निवृत्त अंकेक्षकाची पुनर्नेमणूक डॅश सभेत होऊ शकते. जर एखाद्या अंकेक्षकाची पुनर्नेमणूक करायची असेल, जर तो रिटायर होणार असेल आणि त्याची पुनर्नेमणूक करायची असेल, त्याचा कार्यकाळ संपला असेल तर ती नेमणूक ही नेहमी वार्षिक सभेत केली जाते. अंकेक्षकाची आकस्मिकरित्या किंवा तात्पुरती जागा रिकामी होणे किंवा तात्पुरती जागेद्वारे जेव्हा अंकेक्षकाची जागा रिकामी होते तेव्हा होणारी नेमणूक ही डॅश डॅशपर्यंत अधिकृत असते. तर काही कारणामुळे म्हणजे अंकेक्षकाने अचानकच वर्षाच्या आतमध्ये वार्षिक सभेच्या अगोदरच जर त्यांनी स्वतः सेवानिवृत्ती घेतलेली असेल किंवा तो अचानक मरण पावलेला असेल किंवा कंपनीने त्यांना अचानक काढला असेल तर अशा वेळेस आकस्मिकरित्या जे अंकेक्षकाची जागा किंवा अंकेक्षकाची नेमणूक करावी लागते. तर जेव्हा असा अंकेक्षक नेमला जातो तर तो त्याच्या पुढील येणाऱ्या वार्षिक सभेपर्यंतच तो त्याचा कार्यकाळ सांभाळू शकतो. म्हणून इथं अपर्याय बरोबर आहे.
आर्थिक उलाढाल डॅश असणाऱ्या संस्थेमध्ये संयुक्त अंकेक्षक नेमले जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा संयुक्त अंकेक्षक म्हणजे काय? तर जिथे एकपेक्षा जास्त अंकेक्षक नेमले जातात त्याला आपण संयुक्त अंकेक्षक म्हणतो. तर संयुक्त अंकेक्षक हे जेव्हा जास्त आर्थिक उलाढाल ही खूप मोठ्या स्वरूपात आहे, तिथे या कंपनीमध्ये ते जास्त प्रकारात किंवा सर्वसाधारणपणे तशा कंपनीमध्ये ते नेमले जातात, म्हणून इथं अपर्याय बरोबर आहे. डॅश विशेष अंकेक्षकाची नेमणूक करू शकतो. तर विशेष अंकेक्षक म्हणजे काय हे पुढे दिलेल्या प्रश्नात मी स्पष्ट केलेलं आहे, पण विशेष अंकेक्षकाची नेमणूक हे नेहमी केंद्र सरकार करू शकतो. पुढे, जर कंपनीचे किंवा प्रमंडळाचे हित धोक्यात असेल, प्रमंडळाचे म्हणजेच कंपनीचे कर्ज खूप असून ते परत करू शकत नसेल, किंवा कंपनीचे किंवा प्रमंडळाचे कार्य तिच्या ध्येय धोरणानुसार होत नसेल, तर डॅश अंकेक्षकाची नेमणूक केली जाते. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे विशेष अंकेक्षक जो असतो, जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात की कंपनीचा जो इंटरेस्ट आहे किंवा कंपनीच्या हिताच्या गोष्टी होतच नाही आहेत, संचालक मंडळ वेगळ्या पद्धतीने कारभार चालवत आहेत, किंवा कंपनीवर कर्ज खूप वाढत चाललेलं आहे आणि कंपनी इन्सॉल्वंट होण्याच्या दिशेने आहे, किंवा कंपनीचं जे ठरवलेली उद्दिष्ट आहेत त्याप्रमाणे कंपनीचं कार्य चालत नसेल आणि हे केंद्र सरकारच्या लक्षात आलं असेल, किंवा कोणी केंद्र सरकारला अपील केली असेल, तर त्याद्वारे विशेष अंकेक्षकाची नेमणूक तिथे केली जाते. पुढील प्रश्न, कंपनीसाठी अंकेक्षक हा डॅश असतो, तर अंकेक्षकाचं लीगल स्टेटस काय म्हणून तो कंपनीकडे पाहायला, किंवा कंपनी अंकेक्षकाला काय म्हणून कुठल्या हुद्द्यावर पाहते, तर तो भागधारकांचा प्रतिनिधी, कंपनीचा अधिकारी, कंपनीतील नोकर आणि भागधारकांचा विश्वस्त या सगळ्याच प्रकारे तो कार्य करतो, म्हणून दिलेले सर्व पर्याय इथे बरोबर आहेत. अंकेक्षकाचा मोबदला संचालक मंडळ किंवा भागधारक किंवा डॅश ठरवू शकतात. तर अंकेक्षकाचा मोबदला एकतर संचालक मंडळ ठरवतं किंवा भागधारक किंवा केंद्र सरकार. नेक्स्ट, कंपनीच्या सर्वसाधारण सभेत नेमणूक झालेला अंकेक्षक साधारण डॅश काळ हे पद उपभोगतो. मी म्हटल्याप्रमाणे पहिला अंकेक्षक जर सोडला किंवा आकस्मिक अंकेक्षक जर सोडला, तर सर्वसाधारण जे इतर अंकेक्षक आहेत ते पुढील वार्षिक सभेपर्यंत किंवा 1 वर्षापर्यंत आपला कार्यकाळ सांभाळत असतात, म्हणून इथं अपर्याय बरोबर आहे. खालीलपैकी कोणते अंकेक्षकाचे कर्तव्य नाही? तर अंकेक्षकाच्या कर्तव्यामध्ये आपल्याला माहिती आहे, जर चौकशी चालू असेल तर त्या चौकशीच्या अहवालासाठी किंवा चौकशीसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना मदत करणं, तसंच नियामक अहवाल जो आहे तो प्रमाणित करणं, किंवा जी कागदपत्र गरजेची आहेत कंपनीसाठी किंवा प्रमंडळासाठी ती प्रमाणित करणं, ही सगळी अंकेक्षकाची कर्तव्य आहेत. पण जमा खर्चाच्या नोंदी करणं हे लेखापालाचं कर्तव्य आहे, ते अंकेक्षकाचं नाही, म्हणून इथं अपर्याय हा बरोबर आहे. 14वा प्रश्न, जर अंकेक्षकाने त्याची कर्तव्य पार पाडली नाही तर दिवाणी जबाबदारी अंतर्गत ₹10 दंड त्याला होऊ शकतो. तर कर्तव्या बाबतीत जर अंकेक्षकाने ती पूर्णपणे पार पाडली नसतील तर त्याला ₹1000 दंड होऊ शकतो. माहितीपत्रकात किंवा अहवालात किंवा ताळेपत्रकात किंवा कायदेशीररित्या करावयाच्या कोणत्याही पत्रकात खोटे विधान, दिशाभूल करणारे विधान अथवा फसवणूक करणारे विधान जर अंकेक्षकाने जाणून बुजून केले असेल, तर कंपनी अंकेक्षकावर डॅश दावा दाखल करू शकते. आता दाव्यामध्ये 2-3 प्रकार आहेत, ज्यामध्ये दिवाणी दावा आणि फौजदारी दावा असतो. दिवाणी दावा हा निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर असेल तर आपण देऊ शकतो, परंतु जेव्हा माहितीपत्रक जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत कंपनीचे आणि त्यामध्ये अंकेक्षकाने जाणून बुजून चूक केलेली आहे, त्याच्या चुकीमुळं किंवा दुसऱ्यांना फसवण्यासाठीच त्यांनी ते केलेलं आहे, दिशाभूल करण्यासाठी ते केलेलं आहे, तर अशा वेळेला तो गुन्हा साधा नसतो, म्हणून त्यासाठी फौजदारी गुन्हा किंवा फौजदारी दावा अंकेक्षकाविरुद्ध दाखल होऊ शकतो. फौजदारी दाव्यामध्ये त्यांना जेल पण होते आणि त्यांना पनिशमेंट पण, फाईन पण, फीस पण भरावी लागू शकते. पुढचा प्रश्न, साधारणपणे अंकेक्षक किती कंपन्यांचे अंकेक्षण एकाच वेळी करू शकतो? तर सर्वसाधारणपणे 20 कंपन्यांचे अंकेक्षण एक अंकेक्षक एकाच वेळी करू शकतो. यामध्ये एक महत्त्वाचा रूल आहे, यामध्ये ज्या एक व्यक्ती कंपनी आहेत किंवा डॉर्मंट कंपनी आहेत किंवा खाजगी कंपनी ज्यांचं पेडअप कॅपिटल जे आहे ते 100 करोडपेक्षा कमी असेल, तर त्या कंपन्या या 20 कंपन्यामध्ये धरल्या जात नाहीत. जर मला या सगळ्या कंपन्या, जसं एक व्यक्ती कंपनी, डॉर्मंट कंपनी, या सगळ्या कंपन्यांना गृहीत धरून जर मला लिमिट पाहिजे असेल तर ते लिमिट 30 आहे. म्हणून सर्वसाधारणपणे जर अंकेक्षकाची एका वेळेला नियम किंवा किती कंपन्यांचं अंकेक्षण करू शकतो तर ते 20 आहे, पण या कंपन्यांना धरून ते 30 असू शकतं.
पुढे अंकेक्षकाचा निष्काळजीपणा, कर्तव्यभंग, तृतीय व्यक्तीबद्दल जबाबदारी यासाठी अंकेक्षकाविरुद्ध डॅश दावा दाखल होऊ शकतो. मी आत्ताच म्हटलेलं आहे, निष्काळजीपणा, कर्तव्यभंग यासाठी दिवाणी दावा दाखल होऊ शकतो, ज्यामध्ये त्याला फीस पे करावी लागू शकते. जमा खर्चाच्या पुस्तकात खोट्या नोंदी, लाच स्वीकारणे, पुस्तके नष्ट करणे यासाठी अंकेक्षकाला डॅश वर्ष कारावास होऊ शकतो. तर अंकेक्षकाच्या जबाबदारीमध्ये जर अंकेक्षकाने या गोष्टी केल्या असतील तर त्याला 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. जर हा तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. तसंच कमेंट्स देणं विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.